नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत की फेब्रुवारी महिन्याच्या पूर्णच्या पूर्ण दिनविशेष. तर तुमचा हे व्हिडिओ बघितल्यानंतर एकही मार्क जाणार नाहीत याची गॅरंटी शाश्वती मी स्वतः घेतो. तर चला मित्रांनो, सुरुवात करू. पहिला दिवस जागतिक पाणथळ दिवस हा आहे 2 फेब्रुवारी. जागतिक पाणथळ दिवस हा कधी आहे? 2 फेब्रुवारी. तर 2 फेब्रुवारीच का जागतिक पाणथळ दिवस? तर 2 फेब्रुवारी 1971 साली रामसर हे कुठं ठिकाण आहे? इराण या ठिकाणी एक अधिवेशन पार पडलं होतं. त्या अधिवेशनात हा रामसर करार स्वीकारला आणि त्याच्या स्मरणार्थ हा दिन पाळला जातो. आलं तुमच्या लक्षात? 2 फेब्रुवारीच का? तर 2025ची थीम आहे आमच्या भविष्यासाठी पाणथळ जागा संरक्षित करा, ही त्याची थीम आहे. चला पुढे पाहू आपण आता. 4 फेब्रुवारीला काय आहे? जागतिक कर्करोग दिन. 4 फेब्रुवारीला काय आहे? जागतिक कर्करोग दिन आणि त्याची थीम आहे युनायटेड बाय युनिकॉय. चला पुढचा दिवस पाहू. 10 फेब्रुवारी काय आहे? जागतिक कडधान्य दिन. काय आहे? 10 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिन. चला पुढचा दिवस पाहू. 11 फेब्रुवारी काय आहे? जागतिक युनानी दिवस. 11 फेब्रुवारी काय आहे? जागतिक युनानी दिवस. हा दिवस का पाळला जातो? तर हा दिवस प्रसिद्ध युनानी वैद्यकशास्त्रज्ञ हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. तुमच्या लक्षात आलं? हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त कुठला दिवस साजरा केला जातो? तर 11 फेब्रुवारी जागतिक युनानी दिवस. चला पुढे पाहू अजून सेम 11 फेब्रुवारी. विज्ञानातील महिला आणि मुलींसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. काय आहे? विज्ञानातील महिला आणि मुलींसाठी हा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. त्याची थीम काय आहे बघा? अनपॅकिंग STEM करिअर्स हर वॉइस इन सायन्स, ही त्याची थीम आहे. चला पुढचा दिवस पाहू आपण. 13 फेब्रुवारी मित्रांनो, तुम्हाला एकदा सांगितलं होतं आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि राष्ट्रीय महिला दिवस हे पाठच करा. राष्ट्रीय महिला दिवस म्हणलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा दिवस आहे कोण? समाजसुधारक सरोजिनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त 2 दिवस साजरा केला जातो. त्याला म्हटलं जातं राष्ट्रीय महिला दिवस. तो कधी आहे? 13 फेब्रुवारी. आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणलं की लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे तो दिवस कोणता आहे. आणि 8 मार्च म्हणलं की लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तो काय आहे? आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे. चला पुढचा दिवस पाहू आपण आता. पुढचा दिवस आहे 13 फेब्रुवारी. 13 फेब्रुवारी काय आहे? जागतिक रेडिओ दिवस. 13 फेब्रुवारी मित्रांनो काय आहे? जागतिक रेडिओ दिवस. 13 फेब्रुवारी हाच दिवस का निवडला? तर 1946 मध्ये UN रेडिओच्या स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस निवडण्यात आलेला आहे. 2025ची थीम काय आहे? रेडिओ आणि हवामान बदल. चला पुढे पाहू आपण आता. 20 फेब्रुवारीला काय आहे? जागतिक सामाजिक न्याय दिन. काय आहे? जागतिक सामाजिक न्याय दिन. आणि मित्रांनो त्याची थीम काय आहे? तर 2025ची त्याची थीम आहे शाश्वत भविष्यासाठी न्यायसंगत संक्रमण अधिक बळकट करणे. चला पुढचा दिवस पाहू आपण. 21 फेब्रुवारीला काय आहे? आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. पाठच करा मित्रांनो. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा किती आहे? 21 फेब्रुवारी. आणि 2025ची त्याची थीम आहे सिल्वर जुबली सेलिब्रेशन ऑफ इंटरनॅशनल मदर लँग्वेज. चला पुढचा दिन पाहू आपण आता. 28 फेब्रुवारी. सगळ्यांना माहीत असेल 28 फेब्रुवारी काय आहे? राष्ट्रीय विज्ञान दिवस. आणि हा दिवस का साजरा केला जातो? तर 1928 मध्ये डॉक्टर CV रमन यांनी काय आणला? रामन प्रभाव आणला. या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळाला. म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून पाळला जातो. चला तुमच्या लक्षात आलं 28 फेब्रुवारी काय? राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आता पुढचे दिवस थोडक्यात पाहू आपण. 6 फेब्रुवारीला काय आहे? तर महिला जननेंद्रियाच्या विकृतीविरोधात शून्य सहिष्णुतेचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. आता पुढे पाहू आपण. 1 ते 7 फेब्रुवारीला काय आहे? जागतिक आंतरधर्मीय सुसंवाद सप्ताह आहे. आणि 27 फेब्रुवारीला काय आहे? जागतिक NGO दिन आहे. अशा तऱ्हेने मित्रांनो फेब्रुवारीचं पूर्णच्या पूर्ण दिनविशेष संपलेलं आहे. तुम्ही मागला व्हिडिओ जाऊन पहा, त्यामध्ये मी जानेवारीचं पूर्णच्या पूर्ण एक्सप्लेनेशन दिनविशेषचं केलेलं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मार्चचं पण पूर्णच्या पूर्ण करणार आहे. धन्यवाद मित्रांनो.